नाशिक जिल्ह्यामध्ये जंगलात वणवा लागल्याचं प्रमाण अलीकडे वाढताना दिसतंय। उत्तर महाराष्ट्रात वणवा पेटून आग लागून जंगल नष्ट होण्याच्या घटनेत नाशिक जिल्ह्याचा पहिला क्रमांक आहे। पर्यावरण संवर्धनामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान असलेल्या जंगलाचं प्रमाण एकीकडे कमी होत असताना दुसरीकडे जोपासलेल्या जंगलांनाच आग लागल्याच्या दुर्दैवी घटना घडतायत। यात नैसर्गिक कारणं फार कमी आणि मानवाची बेफिक्री अधिक असल्याची चर्चा आहे। उत्तर महाराष्ट्रात वनक्षेत्रात सर्वात जास्त आग लागण्याच्या घटना नाशिक जिल्ह्याच्या वनक्षेत्रात घडतात। त्यानंतर जळगाव, धुळे, नंदुरबारचा क्रमांक आहे। ज्या काही आपले वन्य प्राणी आहेत ते वन्य प्राणी त्यांच्या हक्काचा निवारा आपण हिरावून घेतल्यामुळे ते मोठ्या प्रमाणात मानवी वस्त्यांमध्ये त्यांचा संचार देखील त्यामुळे एक वाढला आहे। आणि या सर्व या प्रकार थांबवण्यासाठी मला वाटतं एक वनप्रेमी म्हणून शासनाने किंवा राज्याच्या वन विभागाने त्या ठिकाणी वन संरक्षक असेल, फॉरेस्ट गार्ड असेल यांची नेमणूक करून आणि त्यावर विशेष उपाययोजना त्या ठिकाणी राबवून आणि एक कठोर भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे। काही वन आहे मानवनिर्मित असतात, तसेच जे जंगलाला जे शेत लागून असतात त्याच्यात काही राब बर्निंग किंवा बांधावर शेतकरी बर्निंग करतात, त्याचाही जंगलात जाण्याची शक्यता असते। आम्ही वन विभाग उपाय म्हणून फायर वॉचर्स आपण या उन्हाळ्या सीझनमध्ये लावतो, आगीच्या सीझनमध्ये त्यांना रात्र गस्त तसेच वेगवेगळ्या ठिकाणी मचान मनोरे तयार करून फायर कुठं लागते का याच्यावर पण आपण लक्ष ठेवून असतो। वन विभागाकडून एकच नेमलं पाहिजे की त्यांचे फॉरेस्ट गार्ड त्या गायरान जागेवर नेमले पाहिजेत। जो एरिया गायरान म्हणून आहेत तिथे त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे। आणि रात्री फिरस्ती पथक सुद्धा नेमलं पाहिजे, जेणेकरून कोणी विद्रुपीकरण कोणी करणार नाही, जंगलात कोणी आग लावून पळणार नाही व त्याच्यामुळे जंगलाला धोका निर्माण होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।